इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेण्याची ई बाईक सर्वात स्वस्त, एकदम जबरदस्त, फक्त 39,500 पासून पुढे. कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या, नवीन ई बाईक घ्या. एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर. कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन. आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे, शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज, शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ, शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. स्वातंत्र्य दिनी श्यामनगर परिसरात घडलेल्या पती पत्नीवरील प्राणघातक हल्ल्याने आता अत्यंत दुर्दैवी वळण घेतले आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनीषा केसरेकर यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्यानंतर मृत्यूशी झुंज देणारे त्यांचे पती मोहन केसरेकर यांचाही काल उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे एकाच कुटुंबातील पती पत्नी दोघांचाही जीव गेल्याने केसरेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्राथमिक माहितीनुसार 15 ऑगस्ट रोजी श्यामनगर परिसरात किरकोळ वादातून संशयित आरोपी फरीद अब्दुल शेख वय वर्ष 52 याने मोहन आणि मनीषा केसरेकर या दाम्पत्यावर धारदार सुरा आणि हातोड्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच मनीषा केसरेकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मोहन केसरेकर यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र अखेर त्यांचीही मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. पती पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्याने श्यामनगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून या घटनेने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. केसरेकर दाम्पत्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपीवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान सामाजिक व राजकीय पदाधिकाऱ्यांनी मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन मोहन केसरेकर यांच्या प्रकृतीची माहिती घेतली होती. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीरही दिला होता. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. या घटनेतील आरोपी विरुद्ध कायदेशीर प्रक्रिया वेगाने राबवून न्यायालयात दोष सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. श्यामनगरमध्ये घडलेल्या या थरारक घटनेने केवळ एक कुटुंब उद्ध्वस्त केले नाही, तर संपूर्ण परिसराला हादरवून सोडले आहे. पत्नी पाठोपाठ पतीचाही मृत्यू झाल्याने केसरेकर कुटुंबाचा आधारच हिरावला गेला आहे. आता या प्रकरणात पोलीस तपास आणि पुढील कायदेशीर कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.